नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महानगरपालिकामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये मित्रांनो गट ब व गट क मधील विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पे स्केल हा 38,600 ते 22,800 पाहायला मिळत आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्या काही मल्टिपल जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याचं कॉम्बिनेशन मी एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. आता यांच्यामार्फत मित्रांनो 3 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ग्रुप ए मधल्या काही पदांसाठी, ग्रुप बी मधल्या काही पदांसाठी आणि ग्रुप सी मधल्या काही पदांसाठी. ग्रुप ए मधली पदे आहेत ती वैद्यकीय क्षेत्रातली आहेत, त्यामुळे ती मी स्किप केलेली आहेत. ग्रुप सी मधली जी काही सरळ सेवा भरती अंतर्गत पदे भरली जाणार आहेत त्याबाबतची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. बघूया पहिला आपण कोणकोणती पदे या ठिकाणी भरली जात आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पहिली जाहिरात ही ग्रुप या ठिकाणी मित्रांनो सी मधली जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, किंवा गट क मधली, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तांत्रिक सेवेतील पदे या ठिकाणी भरली जात आहेत. यामध्ये गट क मधली पदे आहेत, ज्यामध्ये टोटल 12 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंता विद्युत S14चा पे स्केल आहे 38,600 22,800 तुम्हाला सॅलरी राहील. 8 जागा याच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्या S14चा पे स्केलनुसार अगेन सेमच आहे 38,600 22,800 आणि याच्या 4 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. अशा टोटल 12 जागांसाठी ही गट क मधली जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. या व्यतिरिक्त सरळ सेवा भरती अंतर्गत मित्रांनो आणखीन एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये प्रस्तुत जाहिरातीतील पदेही प्रशासकीय सेवेतील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. अगेन ही सुद्धा महत्त्वाची पदे आहेत मित्रांनो. यामध्ये अगेन एकूण 7 पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये महत्त्वाची अशी पदे आहेत. ही ग्रुप बी मधली पदे आहेत मित्रांनो, मी जी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता सहाय्यक आयुक्त याच्या S16च्या पे स्केलनुसार 44,900 42,400 पे स्केल आहे. टोटल 5 जागा याच्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत. सरळ सेवा भरती अंतर्गत महापालिका सचिव उपसचिव अगेन एका जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे. 41,800 32,300 पे स्केल आहे. तर सहाय्यक विधी अधिकारी अगेन 41,800 32,300 पे स्केल आहे. याची एक जागा भरली जाते. अशा टोटल 7 जागांसाठी ग्रुप बी मधली ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्थात यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन 5 जानेवारीपासून सुरुवात होईल 2026 पासून. मात्र ऑलरेडी जाहिराती ज्या आहेत त्या या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. जी काय महानगरपालिकेची आचारसंहिता लागणार आहे निवडणुकीच्या, त्याच्या अगोदर या जाहिराती रिलीज करण्यात आलेल्या आहेत. बघा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तर आपण गट ब मधल्या गट क मधल्या पदांसाठी जर बघितला तर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी जागांचं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कॅटेगरी वाईज हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली. त्यानुसार बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सो या गोष्टी तुम्हाला फार महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी हे क्वालिफिकेशन असेल तर अप्लाय करू शकता. तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी अगेन मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल यांत्रिकीची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही या 4 जागांसाठी अप्लाय करू शकता. 4ही जागा या ठिकाणी ज्या कॅटेगरीनुसार आहेत त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सो या बेसिसवर गट क मधल्या पदांसाठी क्वालिफाय होत असाल तर नक्की अप्लाय करू शकता. गट ब मध्ये महत्त्वाचं पद आहे सहाय्यक आयुक्तचं असिस्टंट कमिशनरचं डायरेक्ट पद मित्रांनो या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी 44,900 42,400 अगेन पे स्केल आहे. याच्या 5 जागा भरल्या जात आहेत. अगेन यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी राहील आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे. एक्सपिरियन्स कोणताही मागितलेला नाही आहे या पदासाठी. सो तुम्ही नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता, कारण भरपूर कॅन्डिडेट जे एनी ग्रॅज्युएट आहेत ते या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकतील. जे दुसरं पद आहे गट ब मधल्या जाहिरातीचं, त्यामध्ये महापालिका उपसचिवचं पद आहे. 1 जागा भरली जात आहे, ज्यासाठी विधी शाखेची पदवी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं ज्ञान त्यांनी मागितलेलं आहे. तर आणखीन एक पद महापालिका या ठिकाणी मित्रांनो सहाय्यक विधी अधिकारीचं पद भरलं जात आहे, ज्याची 1 जागा भरली जात आहे. ज्यासाठी अगेन विधी शाखेची पदवी 3 वर्ष तुमचा अधिवक्ता वकील म्हणून काम असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र जे पहिलं पद आहे ते फार मित्रांनो महत्त्वाचं आहे. यामधलं सहाय्यक आयुक्तचं, ज्यासाठी अगेन तुम्ही कोणतीही पदवी असेल तर अप्लाय करू शकता. आता या सर्व पदांसाठी मित्रांनो एज क्वालिफिकेशन एक वेळ तुम्ही बघून घ्या. यानुसार तुम्हाला बघता येईल की 18 ते 38 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे. तर एज लिमिट 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी कमाल वयोमर्यादा ही मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी राहील. प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, पदवीधर यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे.
यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमचं एज कसं आहे हे एका ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 1/12/2025 नुसार, यानुसार जर तुम्ही एज क्वालिफाय होत असाल तर अप्लाय करू शकता. यासाठी अगेन परीक्षा शुल्क 1000 रुपये, फॉर्म फी ओपन प्रवर्गासाठी तर मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक यांना 900 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेले आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. दोन्ही जाहिरातींसाठी 5/1/2026 पासून 4/2/2026 पर्यंत 4 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. यासाठी होणाऱ्या परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र याबाबत नंतर तुम्हाला कळवण्यात येईल वेबसाईट मार्फत, आणि त्याच ठिकाणी तुम्हाला वेबसाईट मार्फतच यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. TCS मार्फत प्रॉबेबली ही एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाईल. यामध्ये अधिक माहिती आपल्याला 5 तारखेपासून सुरुवात होणाऱ्या ऑनलाईन ऍप्लिकेशन पासून माहिती होईल. याबाबत मित्रांनो अधिकची माहिती जशी अवेलेबल होईल तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. मात्र दोन्ही जाहिराती डिटेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण माहिती आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. फक्त एक्झाम कोण घेणार याबाबतच आपल्याकडे जे आहे ते डाऊट आहेत, जे नंतर आपल्याला क्लिअर होतील. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. नक्कीच मित्रांनो, सहाय्यक आयुक्त सारख्या पदासाठी किंवा इंजिनिअरिंग कॅरियरमधली जी टेक्निकल पदे आहेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. या भरतीबाबत कोणता डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.